यानंतर मी आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रवीण भाऊ तायडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. प्रवीण भाऊ तायडे एकदा ताळ्याबद्दल होऊन जाऊ द्या. विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री माननीय श्री बळवंतरावजी आरळकर साहेब, त्यानंतर या सातोबाजार तहसीलच्या तहसीलदार मॅडम, त्या तशा डेप्युटी कलेक्टर आहेत. डेप्युटी कलेक्टर पण ट्रेनिंगवर असताना 6 महिन्यासाठी आपल्या सातोबाजार तालुक्याचा चांगला पद्धतीनं कारभार पाहण्यासाठी त्यांची आता त्या रुजू झालेल्या आहेत अशा सूर्यवंशी मॅडम. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य आपले डॉक्टर चक्रधर काका उलक्षे, BDO साहेब वानखेडे साहेब, आता 1 महिना झाला ते रुजू झाले. मुरली भाऊ, प्राध्यापक अतुल भाऊ, सर्व उपस्थित सर्व मान्यवर, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व अधिकारी वर्ग, सर्व कर्मचारी वर्ग, वेगवेगळ्या विभागाचे महसूलचे, त्याच्यानंतर पंचायत समिती, कृषी विभाग, आरोग्य विभाग आणि सर्व अधिकारी वर्ग आणि मान्यवर, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, महिला भगिनींनो, आपल्या या महाराजस्व अभियानाच्या पावसाच्या दृष्टिकोनातून इथं घेतलेलं आहे. परंतु याच्या पूर्वीचे आपण जे अभियान राबवलेले आहे, या अभियानातून हा जो सेवा पंधरवडा संपूर्ण भारतभर साजरा करण्यात येत आहे. सन्माननीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जयंती हे जन्मदिवस हा 17 तारखेला झाला. त्यानंतर 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, म्हणजे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या 15 दिवसाच्या पंधरवड्या आपल्याला वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत जनहितार्थ. आणि या महाराजस्व अभियानाचा एवढाच संकल्प आहे की यातून वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत, महसूलच्या असो, आरोग्याच्या असो, की कृषी विभागाच्या असो, की अजून अन्यत्र असो, प्रत्येक समस्येचं निराकरण हे या राजस्व अभियानाच्या माध्यमातून निघालं पाहिजे. करजगावात हे पहिलं जरी असलं तरी वर्षातून 4 अभियान हे या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. आणि 4ही मग तो पानन रस्त्याचा असो, पानन रस्त्याची भानगड असो, किंवा अजून कुठली पुरवठा विभागाची असो, स्वस्त धान्य दुकानाची असो, म्हणजे त्या माध्यमातून कार्ड असो, शिधापत्रिका आहे, त्या संदर्भात असो, या सर्वांनी याचा लाभ घ्यावा. सर्वांनी आपले गारांनी जे पत्र आहे ते SDO साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, BDO साहेब आहेत, त्यांना आपले SLR आहेत, तहसीलदार साहेब आहेत आणि सगळे अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून इथल्या इथे तोडगा काढून याच्यावरती म्हणजे जे पत्र आहे ते कार्यान्वित झालं पाहिजे, जे काम आहे कार्यान्वित झालं पाहिजे, त्याच्या मागचा उद्देश. आणि त्याच्यासाठीच आपण सगळे एकत्र आलेलो आहे. फक्त शांततेने इथं शेवटच्या माणसाचा निपटारा होईपर्यंत आपण सर्व इथे उपस्थित राहणार आहोत. तरी कोणी घाई जास्त करू नये, गडबड करू नये. आणि जे पत्र आहेत ज्यांचे कामं झालेले आहेत त्यांचे सुद्धा पत्र इथं देण्यात येणार आहे. शिधापत्रिकेची असो की अजून घ्यायचे उद्देश एकच आहे, महाराष्ट्र शासनाचा असो की प्रशासनाचा असो, सर्वसामान्यांचे कामं मार्गी लागली पाहिजे. जे वंचित आहे, मग घरकुलाचा का प्रश्न असो, इथं BDO साहेब आहे, तातडीने प्रश्न मार्गी लावतील. जागेचा प्रश्न असेल तरी जे तहसीलदार मॅडम आहे, SDO साहेब आहे, ते सुद्धा मागे लागतील. जिवंत सातारा असो की पट्ट्याचा वाटप असो किंवा अजून काही अडचणी असो, या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे महाराजस्व अभियान आपण राबवत आहोत. आणि मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की याचा लाभ सर्वांनी घ्यावा अतिशय शांततेनं. आणि या गावात आपल्याला सांगितल्याप्रमाणे 4दा आपल्याला हे अभियान राबवायचं आहे. पावसाळा असल्यामुळे आतमध्ये घेतलं, पण पुढचं अभियान हे मैदानात घेऊ, जेणेकरून मोकळ्या पद्धतीने सर्वांची गैरसोय होणार नाही, त्याची मी दक्षता घेतल्याशिवाय राहणार नाही. आता हे कुठं जाते मला माहित नाही, पण मी 5 वर्ष इथं जाऊ, त्याच्यामुळं मला काय नाही घ्यायला लागलं.
कोणी कलेक्टर होते, कोणी डेप्युटी कलेक्टर होते, ते काही सांगता येत नाही. आम्ही सगळे इथंच आहोत नाही सर. त्याच्यामुळं आम्हाला काळजी घेणं क्रमप्राप्त आहे आणि ते आम्ही घेऊ. निश्चितच मी सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संबोधित केला. यानंतर मी विनंती करतो उपविभागीय अधिकारी बळवंत आराधराव सरांना त्यांनी मार्गदर्शन करावं. आराधराव सर. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियानाकरता उपस्थित असलेले आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय रोहित भाऊ तायडे, मंचावर उपस्थित असलेल्या तांदूळ बाजार तहसीलच्या तहसीलदार सूर्यवंशी मॅडम, तांदूळ बाजार तहसीलचे नायब तहसीलदार, सर्व तलाठी मंडळ अधिकारी, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, या गावातील सरपंच, उपसरपंच, परिसरातून आलेले वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि नागरिक माता भगिनींनो, शासनाच्या सेवा पंधरवडा योजनेअंतर्गत आज आपण या गावात कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. महसूल विभागामार्फतच्या वेगवेगळ्या योजनांचं वाटप, ज्या वेगवेगळ्या योजना सेवा सुरू केलेल्या आहेत त्या सर्व सेवांचा लाभ या परिसरातील त्या मंडळातील नागरिकांनी झाला पाहिजे म्हणून माननीय आमदार महोदय यांनी या गावामध्ये शिबिर घेण्याचं निश्चित करून दिलं आणि त्यानुसार आपण या ठिकाणी शिबिर घेत आहोत. हे शिबिर दिवसभर चालणार आहे. महसूल विभागाची विशेष ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, ज्या नोंदी आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळे विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या दाखल्यांचं वाटप सुद्धा होणार आहे. तेव्हा दिवसभर चालणाऱ्या शिबिरासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या या ठिकाणी आम्ही ऐकून घेणार आहे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि विचारांनी प्रेरित असलेल्या कुटुंबामध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित प्रशासकीय मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय प्रवीण तायडे सर, उपविभागीय अधिकारी आरबराव सर, तसेच तहसील ऑफिस देख रहे चेतन 24 न्यूज सैयद हुसैन के साथ हम इस वक्त मौजूद है चांदूर तहसील के करज गांव में। तो हमारे साथ आज आमदार साहेब मौजूद है. छत्रपती शिवाजी महाराज राबवण्यात आलेली आहे. ते आमच्या सोबत आहेत लोकप्रिय आमदार प्रवीण भाऊ तायडे. लोकांचे प्रश्न सोडण्यात आलेले आहेत. बरेच प्रश्न सोडण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियानाअंतर्गत जो सेवा पंधरवडा आपल्या इथे साजरा करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर, त्या सेवा पंधरवड्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता म्हणजे सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा 17 तारखेला वाढदिवस झाला, जन्मदिवस झाला. त्यानंतर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींचा सुद्धा जन्मदिवस. या पंधरवड्यात अशा पद्धतीचे जे राबवण्यात येत आहे. त्याच्यानंतर या राबविल्या जाणाऱ्या इव्हेंटमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. पहिलं पांढर रस्त्यानंतर मग घरकुलं म्हणजे घरकुलची त्या योजना, त्याच्यानंतर मग गाव तिथे स्मशानभूमी, एक ना असे अनेक उपक्रम या सेवा पंधरवड्यात राबवण्यात येत असल्यामुळे आणि या राजस्व अभियानाच्या माध्यमातून सुद्धा लोकांचे कामं एकाच वेळेस एकाच टप्प्यात कसे मार्गी लागतील या अनुषंगाने हे महाराजस्व अभियान राबवण्यात आलेलं आहे. यापूर्वी सुद्धा आम्ही सन्माननीय उपविभागीय अधिकारी, मान्य तहसीलदार आणि मान्य गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून आणि इतर सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी यांच्या माध्यमातून हे अभियान राबवलेलं आहे. आणि या अभियानाचा फायदा असा आहे की या एकाच स्तरावर सर्व ज्या मागण्या जनतेच्या किंवा ज्या समस्या आहे त्याची पूर्तता एका ठिकाणाहून होते. आणि अनेक प्रश्न आज बांधण रस्त्याचे असो, MSCBचे असो किंवा अजून बऱ्याच प्रकारे घरकुलाचे असो, हे सर्व समस्या मार्गी लावण्यात यश आले. अचलपूर तहसील आणि चांदूर बाजार तहसील अचलपूर तालुक्यात सुद्धा ही घेण्यात येणार आहे. आणि चांदूर बाजार मध्ये सुद्धा बाकीचे जे मंडळ आहे आसेगाव, ब्राह्मणवाडा थाडी इथे सुद्धा घेण्यात येईल. आज इस वक्त मौजूद है चांदूर तहसील के करज गांव में छत्रपति शिवाजी महाराज अभियान अंतर्गत
महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत 17 सप्टेंबर पासून सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा सेवा पंधरवाडा 2 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. या सेवा पंधरवाड्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये 17 ते 22 सप्टेंबर पर्यंत अचलपूर आणि चांदूर बाजार दोन्ही तालुक्यातील पांदन रस्त्याची मोजणी करून त्यावरील अतिक्रमण काढून त्याची नकाशावर नोंद करण्यात येणार आहे. त्यासोबतच मंडळातील सर्व गावाचा एका मंडळाच्या मुख्यालय अभियान घेऊन राज्योत्सव अभियान राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत आज चांदूर बाजार तालुक्यात करसगाव येथे अभियान राबवण्यात आलं आणि या अभियानाला माननीय आमदार महोदय प्रवीणभाई तायडे हे सुद्धा उपस्थित होते. परिसरातील सर्व नागरिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला आणि महसूल विषयक जे काही अडीअडचणी होत्या त्या सोडवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त अडचणी कशा सोडवल्या जातील हा प्रयत्न होता, परंतु सर्व अडचणी काही एका दिवशी सुटणाऱ्या नाहीत. त्यामुळे त्याचा पुढे सुद्धा आढावा घेऊन त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी महसूल विभाग असाच निरंतर काम करण्यात राहणार आहे. सर, कोणत्याही संदर्भात असो लोकांची जे समस्या असतात त्याच्या संदर्भात तुम्ही कधी पण पुढे येता, याच्या मागचे काय उद्देश आहे? नाही, हा तर नोकरीचा भाग आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच आमची नियुक्ती झालेली आहे आणि ती सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हमारे साथ तहसीलदार मैडम इस वक्त मौजूद है चांदूर तहसील के. मी नवनियुक्त चांदूर बाजार तहसीलदार सोनल सूर्यवंशी, सध्या परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी आहे आणि प्रोबेशन मध्ये माझं चांदूर बाजार तहसीलमध्ये तहसीलदार या पदावर नियुक्ती झालेली आहे. करसगाव मध्ये जे प्रश्न सोडवलेले आहेत तर कोणते प्रश्न आज सोडलेले आहेत इथं? आज बऱ्यापैकी जे विद्यार्थी आहेत त्यांना दाखले देणे म्हणा किंवा 7/12चे फेरफार म्हणा किंवा जे आपले आपण पानंद रस्त्यांची मोहीम राबवत आहे त्या मोहिमेमध्ये आपले जे काही अडीअडचणी लोकांनी येत आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.